आजचा ब्लॉग थोडा लेटच स्टार्ट करते दुपारनंतर. आज थोडं बाहेर गेले होते मी, माझं काम होतं महत्त्वाचं. मग आम्ही दोघं पण गेलो होतो. बरंच लांब होतं ते, म्हणजे 1 तास जायला आणि 1 तास यायला, म्हणजे 2 तास तर प्रवासामध्येच. असो, प्रवास तर एकदम एन्जॉय करत करत निघाले होते. आमचं झाले, आता रिटर्न चालले घरी मेन म्हणजे. आणि मध्ये गोंंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर आहे, म्हणजे मठ पण आहे आणि मंदिर पण आहे. तिथे दर्शन वगैरे केलं मस्तपैकी. आणि ह्यावेळेस गर्दी वगैरे काही नाही, दर्शन एकदम मनासारखं झालं. मग येताना लस्सी वगैरे पेली, कारण की आज होती माझी चतुर्थी. मग लस्सी वगैरे पेली. हे तर तिथे शोधत बसले होते काय आणू ह्याच्यासाठी उपासासाठी, कारण तिथे तर काय नव्हते. मग ह्यांनी माझ्यासाठी आणले चिक्कीचा लाडू शेंगदाणे आणि गुळाचा, मला तर खूप आवडतो. आणि खाल्ला मस्तपैकी तो. मग आले घरी. घरी यायला 5-6 वाजले. थोडासा आराम वगैरे केला, थोडंसं पडले, कारण दिवसभर बसूनच होते गाडीत. मग आले, स्वयंपाक वगैरे केला. आज म्हटलं अख्खा मसूर बनवाय, खूप दिवसापासून बनवलं नव्हतं. आज उपवास पण होता. मग अख्खा मसूर, चपाती आणि भात बनवला मस्तपैकी. आणि खूप जास्त भूक लागली होती आज. निरंकारच उपवास घडला बऱ्यापैकी. फक्त लस्सीच पिली आणि तो लाडू खाल्ला सोबत, बाकी काही नाही. दिवसभर असाच उपवास घडला चांगला. असो, काम तर झालं माझं महत्त्वाचं. उपवास होता त्यामुळे मला थोडंसं डोकं दुखत होतं, आणि म्हणूनच मी स्वयंपाक करून पटकन जेवून घेतलं. असं होतं माझा आजचा दिवस. चला बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.